अमरावती टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील निर्यातदार, उद्योजक आणि व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अमेरिकेने दिलेल्या टॅरिफच्या आव्हानाला घाबरू नका, उलट याला संधी मानून पर्यायी बाजारपेठ शोधा आणि निर्यात वाढवा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। चंद्रा यांनी सांगितलं की इज ऑफ डुईंग बिझनेस धोरणाचा अधिकाधिक लाभ घेतला तर उद्योगांना वीज, पाणी आणि लॉजिस्टिक सुविधांमध्ये सवलती मिळू शकतात। यासाठी ठोस प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अमरावती विभागातून अमेरिकेला तब्बल 2000 कोटी रुपयाची निर्यात झाली आहे। बुलढाणा जिल्ह्याचा सर्वाधिक 874 कोटी, अमरावतीचा 468 कोटी, अकोला 348 कोटी, यवतमाळ 268 कोटी आणि वाशिम जिल्ह्याचा 61 कोटी रुपयाचा वाटा आहे। या निर्णयातील बांगलादेश, अमेरिका, श्रीलंका, नेदरलँड आणि UAE असे प्रमुख देश आहेत। विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी अमरावती टेक्सटाईल हब उभारण्यासाठी मोठी संधी असल्याचे सांगितले आणि उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। महाराष्ट्राच्या निर्यात वाढीसाठी हा टास्क फोर्स उपक्रम भविष्यातील औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे।